आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्युनियर कॉलेजचे युवा प्रमुख माननीय सुरवणे सर, सेवा ज्येष्ठ शिक्षिका माननीय रोकले मॅडम, सोनावणे मॅडम, माननीय नावे मॅडम, उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 6 डिसेंबर महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने आपण त्यांचे विचार या ठिकाणी सांगत आहोत। सुरुवातीला त्यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो। विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार, त्यांचं संविधान हे आपल्या मध्ये आहे। भारत देशामध्ये सर्वात मोठं कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं हे संविधान, की ज्या संविधानानुसार आपल्या भारत देशाचा राज्यकारभार चालतो, असं महान संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या एवढे लहान होते त्यावेळेला शाळेमध्येच असताना ते अतिशय हुशार होते। त्यांचा दाखला सातारच्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये हा आपल्याला अजून पाहायला मिळतो। त्या शाळेमध्ये तो फ्रेम करून लावलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाची अतिशय आवड होती। तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाबासाहेबांचं स्वतःचं ग्रंथालय होतं। स्वतःचं ग्रंथालय, लोक राहण्यासाठी घर बांधतात, परंतु बाबासाहेबांनी हे घर हे ग्रंथालयासाठी बांधलेलं होतं। मुंबईला दादर येथे त्यांचं घर आहे। 3 मजल्याची ही इमारत आणि 3ही मजल्यांवर त्यांची पुस्तकं असायची। किती पुस्तकं असतील रे अंदाजे? तर जवळपास त्यांच्याकडे वेगवेगळ्या भाषेचे 50,000 ग्रंथ होते। किती ग्रंथ होते? आणि ते सर्वच्या सर्व ग्रंथ हे बाबासाहेबांनी वाचलेले होते। म्हणून तर ते आपल्या भारताचे कायदा मंत्री झाले, पुढे देशाला संविधान देऊ शकले। अनेक देशांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या देशाला हे संविधान दिलेले। त्यांना वाचनाची एवढी आवड होती, ज्या वेळेला एक प्रसंग तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला घटना समितीचं काम सुरू होतं त्यावेळेला बाबासाहेबांना अभ्यास करायचा होता। इतर देशाचे काही संविधान होते, स्वतंत्र देश होते, यांच्या घटनेचा काही अभ्यास हा बाबासाहेबांना करायचा होता। परंतु त्यांच्या घरी रोज अनेक लोक त्यांना भेटायला येत होते आणि म्हणून त्यांचा अभ्यास होत नव्हता। म्हणून बाबासाहेबांनी आपल्या घराला बाहेरून कुलूप लावायला सांगितलं आणि ते कुलूप 14 दिवस होतं। किती दिवस होतं? 14 दिवस बाबासाहेब सतत आपल्या रूममध्ये हे अभ्यास करत होते, घटनेचा अभ्यास करत होते। आणि म्हणून आपल्या भारताला सक्षम असं हे संविधान बाबासाहेबांच्यामुळे मिळालेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा जर खूप वाचन केलं, खरं तर आता तुमच्या दप्तरामध्ये 2-4 पुस्तकं असतात आणि ती पुस्तकं अशी छोटी छोटी असतात, खूप मोठी पुस्तकं पण नाही आहे। भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4, इंग्रजीमध्ये पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि पार्ट 4 झाला अभ्यासक्रम। परंतु एवढीशी छोटी पुस्तकं वाचून तुम्ही मोठे होऊ शकत नाही। तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, बाबासाहेबांच्या सारखं जर शिकायचं असेल, त्यांच्यासारखं जर तुम्हाला नाव मिळवायचं असेल, तर तुम्हाला या पुस्तकाच्या व्यतिरिक्त तुमच्या घरी कपाट भरून पुस्तकं पाहिजे। जसं बाबासाहेबांचं 3 मजली इमारत हे त्यांचं स्वतःचं ग्रंथालय होतं, तसं तुमचं कपाट हे पूर्ण पुस्तकाने भरलेलं पाहिजे। आणि नुसतं भरलेलं नकोय, तर त्यातली पुस्तके तुम्ही वाचली पाहिजे, तर तुम्ही खऱ्या अर्थाने
बाबासाहेबांच्या सारखे मोठे होऊ शकतात असं पुन्हा एकदा विनम्र असं अभिवादन बाबासाहेबांना करतो. वेळ खूप झालेला आहे, पुढील कार्यक्रमही अजून या ठिकाणी शिल्लक आहे, तेव्हा या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.